आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळ्या पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यातील इतर मोठे नेते देखील या निवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेत। या प्रचारामध्ये राज्याच्या तिजोरीचा मालक कोण यावरून आता भाजप राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगलाय। राज्याच्या तिजोरीचा मालक कोण, राज्याच्या खऱ्या चाव्या कुणाकडे? अजितदादांना चंद्रकांत दादांचा टोला, भाजप राष्ट्रवादीत रंगला कलगीतुरा। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिचा काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। अजित पवारांच्या पाठोपाठ त्यांच्या पक्षातील नेते आणि पदाधिकारी प्रचारादरम्यान मतदारांना सातत्याने सांगताय की अजित पवारांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीला मतदान केल्यास मोठ्या प्रमाणात निधी मिळेल, राज्यात आपलीच सत्ता आहे आणि तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात आहे, अर्थमंत्री आपला आहे, मत तुमचं निधी आमचा असेल असा दावा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कुर्डुवाडीमधील जाहीर सभेत बोलताना केला आहे। राज्याचा गावगाडा आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। आवडून तुम्हाला सांगायचंय, जर अर्थमंत्री आपला तर मामांना ज्या पद्धतीने 3000 कोटीचा निधी दिला, तसं नगराध्यक्ष सुद्धा तुम्ही आपल्या विचारांचा बसवला तर सर्वाधिक निधी हा पुढे पडेल आणि तो दादाच्या माध्यमातून मामांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल। यावर भाजपने राष्ट्रवादीला जशास तसं प्रत्युत्तर दिलं। तिजोरीची चावी त्यांच्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। अजित पवारांनी धाराशिव आणि नळदुर्ग येथे केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील प्रचार सभेतून चांगलंच उत्तर दिलं आहे। 4 वर्ष अजून हे सरकार असल्यामुळे तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरची उमेदवार म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे। तसंच नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत राज्याचा कुठलाही फायनान्स डिपार्टमेंटचा निर्णय तिन्ही नेते बसूनच घेतात, त्या भागामध्ये प्रचार करताना अजितदादांनी काही वक्तव्य केलं असेल ते त्या भागापुरतं मर्यादित असेल असं बावनकुळेंनी म्हटलंय। कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो। तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे असाच प्रचार त्यांच्या मंत्र्यांकडे केला जातो। बरोबर आहे। आता मी म्हणतो की पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे, तर अजितदादा सांगतात ते फायनान्स मिनिस्टर म्हणून सांगितलं असेल, पण ही मात्र गोष्ट खरी आहे की निधीबद्दलचा कुठलाही निर्णय देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा म्हणून करतात। महायुतीमधील शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत अजितदादा अर्थमंत्री आहेत, त्यांना अधिकार आहे मान्य आहे, मात्र मुख्यमंत्री मोठे असतात, त्यांना सर्वाधिकार असतात आणि तिजोरीचा मालक कुणी का असेना ठरवतात, सगळे मिळूनच विकासाच्या आड कुणी येऊ शकत नाही असं शिरसाटांनी म्हटलंय। अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळे निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। त्या तिजोरीमधून आम्हाला जे काही आमच्यासाठी जे काही घ्यायचं असतं ते आम्ही घेत असतो, आमच्या विकासाच्या इथं कुठे खुंटी बसत नाही। यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या। पैसे महाराष्ट्राचे मायबाप जनतेचे आहेत, चावी त्यांच्याच हातात असते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। तर कोणी चावी सांगतो तर कोणी मालक सांगतो, तिजोरी यांच्या बापाची काही मिळकत आहे का असा संतप्त सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। तिजोरीवरनं त्यांचं सगळ्यांची आपापसात लढाई चालली आहे। मला खूप प्रांजळपणे त्यांना सगळ्यांना सांगायचंय, तिजोरीची चावी ही मायबाप जनतेची असते, कोणाचे घरचे पैसे नाही। हे आपण सगळे, तुम्ही, तुमचा कॅमेरामॅन, सगळे तुम्ही सगळे महाराष्ट्रातले आणि भारतातले लोक टॅक्स भरता, त्याच्यातून हा निधी येतो, हा कोणाच्या घरचा निधी नाही। कोणी चावी सांगतो, कोणी मालक सांगतो, म्हणजे यांचे हे काही सगळे या राज्याचे बाप झाल्यासारखे वागतायत। हे काही मालक आहेत काय राज्याचे?
आणि हे तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदादांनी कमवलेली मिळकत आहे काय? जनतेसाठी आहे. जनतेने निवडून दिलं, जनतेच्या हिताचा विचार करायला पाहिजे. गेल्या काही दिवसात राज्यातील सरकारी निधीच्या वाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्ये तणाव वाढल्याचं चित्र आहे. अजित पवार यांनी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत आणि निधी कुणाला द्यायचा हे देखील आपल्यावरच अवलंबून आहे असं विधान केलं होतं. यावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रतिक्रिया देत अजित पवारांना खुला इशाराच दिला. चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील तणाव आणखीनच वाढण्याची चिन्ह दिसतात. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.